नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आज आपण यूपीएससी पीवायक्यू मेन्स सिरीज मध्ये यूपीएससी मेन्स मध्ये आलेला प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे 150 वर्ड साठी विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आहे अमेरिका आणि युरोपीय देशांच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत भारतीय डायस्पोराची निर्णायक भूमिका आहे। ही आपल्याला उदाहरणासह टिप्पणी द्यायची आहे। परत एकदा पाहूयात प्रश्न काय विचारलेला आहे। अमेरिका आणि युरोपीय देशांच्या राजकारणात, फक्त अमेरिकाने विचारलेला आहे तर युरोपीय देशांच्या राजकारणामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये, लक्षात घ्या, राजकारणामध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा विचारलेला आहे। काय विचारलेलं आहे तर भारतीय डायस्पोराची भूमिका जी आहे ती काय आहे, निर्णायक आहे। ही आपल्याला उदाहरणासह टिप्पणी द्यायची आहे। राईट, इथे आपण पाहणार आहोत। याच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण एक मेन पार्ट बघूयात। इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय काय लिहिता येईल। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अहवालानुसार भारताबाहेर 32 दशलक्ष एनआरआय आणि पीआयओ राहतात। किती राहतात? 32 दशलक्ष एनआरआय आणि पीआयओ, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, हे राहतात। या अगोदर अशाच टाइपचा एक सेम प्रश्न बघितलेला होता आपण। प्रश्न होता डायस्पोरा संदर्भामध्ये। यामध्ये जो डायस्पोरा आहे म्हणजे परदेशातील जो डायस्पोरा, वेस्टर्न डायस्पोरा आहे, तो भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रेमिटन्सेस म्हणजेच परतावा पाठवत असतो। राईट, आणि ह्या परताव्याचा जो फायदा आहे तो भारताला कशा पद्धतीने होतो हे आपण तिथे पाहण्यात मागच्या प्रश्नामध्ये बघितलेलं आहे। आता ह्या प्रश्नामध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये म्हणजे प्रस्तावना असं म्हणून, प्रस्तावनामध्ये आपण हे लिहू शकतो की पीआयओ आणि एनआरआय जे आहेत ते हे जे भारताबाहेर राहतात, इंडियन डायस्पोरा आहे, तो डायस्पोरा जो आहे तो भारतातील हे जगातील सर्वात मोठा परदेशी डायस्पोरा आहे। ओके, किती आहे डायस्पोरा तर 32 दशलक्ष एवढा मोठा डायस्पोरा हा परदेशामध्ये राहतो। त्यानंतर दरवर्षी 2.5 दशलक्ष म्हणजे 25 लाख भारतीय जे आहेत ते भारतामधून परदेशामध्ये स्थलांतर करतात आणि जी जगातील सर्वाधिक वार्षिक स्थलांतरांची संख्या आहे। म्हणजे जगामध्ये पाहिलं तर भारतामधून स्थलांतर करणारे म्हणजे इंडियन डायस्पोरा हा सर्वात मोठा किंवा मोठ्या संख्येने आहे। त्यासोबतच भारताचा मोठा डायस्पोरा संयुक्त अरब अमिराती युएई मध्ये किती आहे तर 3.5 दशलक्ष आहे। त्यासोबतच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मध्ये 2.7 दशलक्ष आहे आणि सौदी अरेबियामध्ये 2.5 दशलक्ष आहे। म्हणजे हे एवढा त्यांचा काय केलेला आहे तो वितरित झालेला आहे। म्हणजे सर्वात जास्त इंडियन्स ओके किंवा इंडियन डायस्पोरा कुठे आहे तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे, त्या खालोखाल अमेरिकेमध्ये आहे। ओके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुवेत, ओमान, पाकिस्तान, कतार आणि युनायटेड किंगडम हे इतर देश मोठ्या संख्येने भारतीय स्थलांतरांचे जे आहे ते इथे आयोजन करतायत। आपण हे बघूयात की ही जी प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये 2 ते 3 पॉइंट आपण सफिशियंट लिहू शकतो। त्यानंतर आपण जो आपला उत्तराचा मेन गाभा आहे म्हणजे जे मेन बॉडी आहे त्या मेन बॉडीकडे जाऊयात। तर याच्यामध्ये विचारलेलं आपल्याला राजकीय प्रभाव आणि आर्थिक प्रभाव या डायस्पोराचा विचारलेला आहे, त्या देशामध्ये कशा पद्धतीने होतो। तर सर्वात प्रथम आपण बघूयात की भारतीय डायस्पोराचा राजकीय प्रभाव कशा पद्धतीने पडत आहे। ओके, हा आपण 3 ते 4 पॉइंट मध्ये हा पॉइंट लिहूयात। त्याच्यानंतर आर्थिक प्रभावावरती सुद्धा आपण 3 ते 4 पॉइंट इथे मेन्शन करूयात। आता याच्यामध्ये आपण पाहूयात प्रतिनिधित्व। प्रतिनिधित्व म्हणजे काय आहे तर भारतीय डायस्पोरा सदस्यांनी युरोप आणि अमेरिकेत राजकीय प्रतिनिधित्व मिळवलेले आहे। कुठे? युरोप आणि अमेरिकेमध्ये। उदाहरणार्थ अनेक भारतीय वंशाचे राजकारणी युरोपीय संसदेत आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारच्या विविध स्तरांवरती पदे भूषवतात। ओके, आपण इथे बघूयात की ऋषी सुनक यांचं आपण उदाहरण देऊ शकतो। हे ब्रिटनचे पीएम आहेत आणि हा सुद्धा एक मोठा प्रतिनिधित्व आपण असं म्हणू शकतो की इंडियन डायस्पोराचं ते ब्रिटनमध्ये करतात। ओके, त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा विविध सांसद जे आहेत ते भारतीय वंशाचे आहेत आणि अमेरिकेमध्ये सुद्धा ते इंडियन डायस्पोराचं ते जिथे आहे त्या प्रतिनिधित्व करत आहेत। त्यानंतर लॉबिंग। आता लॉबिंग म्हणजे काय? युरोप आणि अमेरिका या देशामध्ये भारतीय डायस्पोरा त्यांच्या आवडी किंवा चिंतांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉबिंगच्या प्रयत्नामध्ये सक्रियपणे गुंतलेले आहेत। ते भारत आणि डायस्पोरा समुदाय दोघांनाही फायदेशीर ठरणाऱ्या धोरणांचा पुरस्कार करतात। म्हणजे लॉबिंग म्हणजे काय? थोडक्यात त्यांच्या जो डायस्पोरा त्या देशामध्ये स्थलांतरित झालेला आहे त्या डायस्पोरासाठी तिथल्या त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा त्यांना कशा टाईपच्या चिंता आहेत आणि सर्वात मोठी भारतासाठी त्या देशांचा जो रोल आहे हे सुद्धा हा लॉबिंगच्या माध्यमातून इथे ठरवला जातो। म्हणजे हा जो डायस्पोरा आहे त्या देशामध्ये खूप मोठं इथे कार्य करताना आपल्याला दिसतो। त्यासोबतच आहे प्रभाव। आता डायस्पोराचा प्रभाव त्या देशामध्ये कसा पडतोय
भारतीय डायस्पोराच्या राजकीय योगदानाच्या युरोप आणि अमेरिकेच्या राजकारणावर महत्वपूर्ण प्रभाव पडलेला आहे. ओके, संपूर्ण युरोप बघितलेला आणि अमेरिका बघितलेला आहे, तर खूप मोठा प्रभाव जो आहे तिथल्या पॉलिटिक्समध्ये भारतीय इंडियन डायस्पोराचा पडलेला आहे. त्यांच्या प्रभावाचा फायदा घेत तिथले नेते जे आहेत ते धोरणे तयार करतात. धोरणे कसे करतात, तर भारताला अनुकूल असे इथे धोरणे तयार केले जातात. विशेषतः इमिग्रेशन, विविधता आणि भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध जे आहेत ते ह्या डायस्पोराच्या माध्यमातून जे आहे ते आणखीन मजबूत केले जातात, आणखीन चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले जात आहे. ओके, त्याच्यामुळे हा प्रभाव जो आहे भारतीय डायस्पोराचा राजकीय प्रभावामध्ये, या प्रभावाचा डायस्पोराच्या प्रभावाचा खूप महत्वाचा रोल आहे. कारण भारतासाठी फेवरेबल पॉलिसी तयार करण्यामध्ये त्या देशाच्या हा इंडियन डायस्पोरा जो आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करताना आपल्याला इथे दिसतो. यानंतर आपण बघितलेले की राजकीय प्रभाव. आता बघूया की आर्थिक प्रभाव कसा आहे, भारतीय डायस्पोराचा आर्थिक प्रभाव कसा पडत आहे. तर इथे बघूया की गुंतवणूक, सर्वात महत्वाचं गुंतवणूकमध्ये गुंतवणूक आणि उद्योजकता. युरोप आणि अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा यांना भरीव गुंतवणूक केलेली आहे. ओके, आणि यशस्वी व्यवसाय स्थापन केलेले आहेत, रोजगाराच्या संधी निर्माण केलेल्या आहेत. सिलिकॉन व्हॅलीमधील भारतीय उद्योजक आहेत त्यांनी तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीस तिथे हातभार लावलेला आहे. काय केलेलं आहे, जो भारतीय डायस्पोरा आहे त्याचा आर्थिक प्रभाव जो आहे तो गुंतवणूक आणि उद्योजकतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे युरोप आणि अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे भरीव गुंतवणूक केलेली आहे. रोजगाराच्या खूप मोठ्या संधी तिथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि इथे भारतीय डायस्पोराला सुद्धा खूप मोठा रोल मिळताना आपल्याला दिसत आहे. त्यासोबत तिथे सिलिकॉन व्हॅलीमधील भारतीय उद्योजकांनी सुद्धा काय केलेलं आहे, याच्या वाढीमध्ये जे आहे ते हातभार लावलेला आहे. राईट, इथे फर्स्ट पॉइंट गुंतवणूक लिहू शकतो आपण आर्थिक प्रभावामध्ये. त्याच्यानंतर रेमिटन्सेस आपण बघितलेलं आहे. जे रेमिटन्सेस आहेत म्हणजे जो डायस्पोरा आहे तो डायस्पोरा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परतावा पाठवत असतो किंवा रेमिटन्सेस पाठवत असतो. ओके, पैशाच्या स्वरूपात पाठवत असतो. म्हणजे आपल्या इकडून गेलेले जे विद्यार्थी असतील शिकण्यासाठी किंवा तिथे जॉब करणारे नागरिक असतील, भारतीय सिटिझन्स किंवा भारतीय वंशाचे लोक असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात पैसा भारतामध्ये पाठवत असतात. आणि या फॉरेन करन्सी जी आहे ती भारताला खूप मोठ्या प्रमाणात इथे मदत करत असेल. आपण एक्झाम्पल बघितलं तर कोविडच्या काळामध्ये जेव्हा भारताची इकॉनॉमी जी थोडक्यात ठप्प झालेली होती, तेव्हा भारताला या रेमिटन्सेसचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला होता. त्यासोबत सुद्धा जेव्हा भारताने अणुचाचणी केली होती, ओके, पाकिस्तान सोबतच्या जेव्हा आपला वादविवाद होता त्याच्या बेसिसवर आपण जेव्हा पोखरण अणु टेस्ट केली होती, तेव्हा सुद्धा सर्व जगाने जे आहे ते भारतावर बहिष्कार टाकला होता. आणि या बहिष्कारामध्ये इंडियन डायस्पोराचा या बहिष्कार टाकलेला असताना, सर्व निर्बंध भारतावर टाकलेले असताना, हा इंडियन डायस्पोराने जे रेमिटन्सेस पाठवले होते त्या रेमिटन्सेसचा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इथे फायदा झाला होता भारताला. म्हणजे जो परकीय चलन आपण असं म्हणतो, त्या परकीय निधीचा खूप मोठ्या प्रमाणात इथे भारताला, त्या भारताची जेव्हा अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना इथे मोठ्या प्रमाणात त्या रेमिटन्सेसचा फायदा झालेला असं आपण म्हणू शकतो. सतत भारताचा म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेत युरोप आणि अमेरिकेतील रेमिटन्सेस इथे मोठा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. सोबतच व्यापार, युरोप आणि अमेरिकेतील भारतीय डायस्पोरा भारत आणि या प्रदेशातील व्यापाराच्या विस्तारास सुलभ केलेले आहे. ते द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यास सक्रियपणे गुंतलेले आहेत आपण असे ते म्हणू शकतो. व्यापारामध्ये सुद्धा इथे खूप मोठा रोल आहे तो प्रस्थापित केलेला आहे. या प्रकारे आपण भारतीय डायस्पोराचा राजनैतिक आणि आर्थिक प्रभाव इथे मांडू शकतो. आता आपण इथे काही एक्झाम्पल सुद्धा देऊ शकतो. एक्झाम्पल म्हणजे कसे आपण इथे पाहूयात. राजकीय प्रभाव पाहिला, आर्थिक प्रभाव पाहिलेला आहे. आता उदाहरणामध्ये आपण काय सांगू शकतो की युनायटेड स्टेट्समध्ये भारतीय अमेरिकन समुदायाने 2020च्या US अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आहे ते महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यांनी मतदारापर्यंत पोहोचण्याच्या मोहिमा, निधी उभारणीचे उपक्रम आणि उमेदवारांना जो बायडन आहेत यांना पाठिंबा मिळवून दिलेला आहे, ज्यांनी त्यांच्या योगदानाची कबुली दिली आणि त्यांची कदर केलेली आहे. कुठे, तर हे युनायटेड स्टेट्समध्ये. आता सुद्धा बघितलेलं आहे ते युनायटेड स्टेट्समध्ये निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि यामध्ये सुद्धा इंडियन डायस्पोराची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे. आणि ही जी मागची जी भूमिका आहे ती जो बायडन, जे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी सुद्धा ही इंडियन डायस्पोराची त्यांच्या निवडणुकीतील जी भूमिका आहे त्यांना सुद्धा त्यांनी इथे स्पष्ट केलेली आहे. आणि भारतीयांनी जे इंडियन डायस्पोरा आहे त्यांनी दिलेल्या योगदानाची सुद्धा इथे त्यांनी कबुली केलेली आहे. यानंतर आपण बघूयात की ब्रिटनमध्ये सुद्धा
ब्रेक्झिट सार्वमत मोहिमेदरम्यान काय झालेलं आहे की भारतीय डायस्पोरावर चर्चा, वादविवाद आणि मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी झालेले आहेत आणि भारत आणि युके जो आहे यांच्यातील व्यापार, इमिग्रेशन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांच्यावर ब्रेक्झिटच्या परिणामांवरती त्यांचे दृष्टिकोन इथे व्यक्त केलेले आहेत. राईट, म्हणजे ब्रिटनमध्ये सुद्धा याचा खूप मोठा इंडियन डायस्पोराचा इथे परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यासोबतच आहे कॅनडामध्ये सुद्धा भारतीय डायस्पोरा स्थलांतरित हक्क आणि विविध समुदायांना समर्थन देणाऱ्या धोरणांसाठी वकिली करण्यात आवाज उठवत आहेत. त्यांनी भारतीय डायस्पोरा आणि इतर स्थलांतरित गटांवरती सकारात्मक परिणाम करणारे सरकारी निर्णय आणि धोरणांवर यशस्वीरित्या प्रभाव कॅनडामध्ये सुद्धा इथे टाकलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आता जो कॅनडा इंडिया जो वाद होत आहे, जो निज्जर आहे त्याची हत्या झालेली आहे किंवा इतर वाद असेल, यामध्ये सुद्धा कॅनडामधील जो इंडियन डायस्पोरा आहे तो सुद्धा इथे खूप मोठा रोल प्ले करताना आपल्याला दिसत आहे. कशासाठी? तर भारतासोबत रिलेशन जे आहे ते व्यवस्थित किंवा वेल मेंटेन करण्यासाठी. ओके, या पद्धतीने आपण आहे ते उदाहरणासहित स्पष्टीकरण देऊ शकतो. आणि आता शेवटी आपला भाग येतो कन्क्लुजनचा. आता कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहू शकतो की 2 ते 3 लाईन मध्ये आपण हे कन्क्लुजन आपण इथे संपवू शकतो. तर भारतीय डायस्पोरा एक शक्तिशाली शक्ती म्हणून उदयास आलेला आहे. कुठे? भारतीय डायस्पोरा जगामध्ये एक शक्तिशाली शक्ती म्हणून उदयास आलेला आहे, ज्याने अमेरिका आणि युरोपीय देशांच्या आर्थिक आणि राजकीय आयामांवरती प्रभाव टाकलेला आहे. ओके, इथे फक्त आपल्याला विचारलेलं आहे अमेरिका आणि युरोप, पण भारतीय डायस्पोरानी हा जगामध्ये इतर देशांच्या वेगवेगळ्या राजनीतिक किंवा आर्थिक पैलूंमध्ये सुद्धा इथे मोठा प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येत आहे. डायस्पोराचे योगदान जागतिक खेळाडू म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यास महत्वपूर्ण ठरलेले आहे, ज्यामुळे देशाचे जगाशी असलेले संबंध आणखी दृढ झालेले आहे. म्हणजे भारताचे जे परकीय रिलेशन्स आहेत, फॉरेन रिलेशन्स आहेत, या डायस्पोरा जो आहे भारताचा इतर देशांमध्ये असणारा डायस्पोरा हे रिलेशन मेंटेन करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका इथे बजावताना आपल्याला दिसत आहे. या पद्धतीने आपण आपलं उत्तर जे आहे ते 150 शब्दांमध्ये एक शॉर्ट लिहून कन्क्लूड करू शकतो. तुम्ही सुद्धा या प्रश्नाचे असे सिंपल जरी दिसत असतील तर टू द पॉइंट जेव्हा आपण परीक्षेमध्ये उत्तर देतो तेव्हा आपल्याला एक्झामिनर सुद्धा मार्क्स चांगले इथे देऊन जातो. ओके, त्याच्यामुळे कमी पॉइंट मध्ये आपण व्यवस्थित हा प्रश्न हँडल केलेला आहे. तर आपण इथे बघू शकतो की हा प्रश्न आहे आपला अमेरिका आणि युरोपीय देशांच्या राजकारणामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय डायस्पोराची निर्णायक भूमिका कशा पद्धतीने आहे हे उदाहरणासह आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. आज तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण आज इथेच थांबूया. थँक्यू.